चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाला। दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली। निलेश राणे यांची आज ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली। या सभेच्या निमित्ताने ते चिपळूणमध्ये आले। यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर राणे समर्थक आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये दगडफेक झाली। माझ्या बाजूला जवळजवळ 5 ते 10 हजार माणसं उभी होती आणि त्यांच्या बाजूला 100-200 माणसं पण नव्हती। ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढे आले, ते नाचगाणी करत आले, त्यांनी हातवारी करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला। मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो। मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो। मला माहीत नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली। तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील दगडफेक सुरू झाली आहे। खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं, त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती। आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरा सुद्धा कोणी व्हिडिओ फिल्म दाखवा। कुणाच्याही त्या ठिकाणी व्यंग करणे, व्यंगात्मक बोलणे आणि या पद्धतीने या महाराष्ट्रीय संस्कार नाही आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीच्या रॅलीमध्ये त्यांच्याकडं ज्या पद्धतीने हल्ला झाला, आता पूर्ण माहिती मला नाही आहे, ती घ्यावी लागेल। पण मला जे समजलं आहे की शांतपणे रॅली चालू असताना काही दगडफेक झाली आहे, ती बघावी लागेल कुणाकडनं झाली आहे, काय झाली आहे। पण याची सुरुवात मात्र भास्कर जाधवनी केली हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो आहे। नारायण राणे यांनी सगळ्या प्रकारच्या पातळ्या सोडल्या आणि जाणीवपूर्वक 2 समाजात, 2 जाती, 2 धर्मात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी सुरू केली, ज्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय की मराठा समुदायाबद्दल अत्यंत हिणकस पद्धतीची वक्तव्य किंवा मराठा आंदोलकांबद्दलची नारायण राणेंची वक्तव्य हे निश्चितपणे मराठा समुदायाला आवडलेली नाही आहेत। त्यामुळे ही प्रतिक्रिया फार सहज स्वाभाविक आहे। उलट मला असं वाटतंय की निलेश राणे किंवा नारायण राणे यांनी जर ही भाषा थांबवली नाही तर जे गुहागरमध्ये घडलं ते कुठल्याही तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये त्यांच्यासोबत ही घटना घडू शकते। असे भ्याड हल्ले करून कोणीच कोणाला थांबवू शकत नाही आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये काही लोक करतायत, निश्चितपणे त्यांची निराशा ही त्यातनं आपल्याला पाहायला मिळते। ठीक आहे, आता जी घटना घडली आहे त्याच्यावर योग्य कारवाई आपण करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।